इलेक्ट्रोस्टॅटिक्स पार्ट नंबर 8. इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या पार्ट नंबर 7 मध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिंगल चार्ज बघितला होता. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल बघितला होता. आता एक लास्ट एक्सप्रेशन राहिलेलं आहे. अतिशय सिंपल एक्सप्रेशन आहे. डेरिवेशन इम्पॉर्टंट नाहीये पण फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू नंबर ऑफ चार्जेस, म्हणजे अ सिस्टम कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ चार्जेस, then you can find the electric potential due to all charges at certain point. So let us see the formula for electric potential due to system of charges. Electric potential due to system of charges. आता भरपूर चार्जेस असतील. समजा हे चार्जेस दिलेले आहेत तुम्हाला Q1, Q2, Q3 आणि Qn. सो देर आर n नंबर ऑफ चार्जेस. त्याच्यामधले फक्त इथं काही चार्जेस काढून दाखवलेले आहेत. आणि असे जर चार्जेस असतील एखाद्या सिस्टीम मध्ये किंवा असं चार्जेसचं कॉन्फिगरेशन असेल, वेगवेगळे चार्जेस आहेत आणि पॉइंट पी ला तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं. आता यासाठी काय करायला लागेल तर प्रत्येक चार्जचं पॉइंट पी पासून डिस्टन्स किती आहे तुम्हाला हे बघायला लागेल. सपोज Q1 इज ॲट अ डिस्टन्स R1, Q2 ॲट अ डिस्टन्स R2 फ्रॉम सेम पॉइंट वेअर वी हॅव टू डिटरमाइन इलेक्ट्रिक पोटेन्शियल, Q3 R3 and Qn is at a distance Rn from point P. असे बरेच चार्जेस, म्हणजे तुम्हाला एक्सप्रेशन मध्ये हे डिस्टन्सेस इम्पॉर्टंट आहेत आणि चार्जच्या व्हॅल्यूज. आता हे एवढे चार्जेस आहेत तर आपल्याला सिंगल चार्जचं पोटेन्शियल माहित झालेलं आहे ऍट सर्टन पॉइंट. सपोज R, Q इज द चार्ज आणि त्यापासून जर आपल्याला एखाद्या पॉइंटला पोटेन्शियल काढायचं असेल आणि त्याचं डिस्टन्स आहे पॉइंटचं R फ्रॉम द चार्ज, तर आपण कोणता फॉर्म्युला वापरतो तर कॉन्स्टंट म्हणजे 1/4πε0 इफ द चार्ज इज इन एअर मीडियम. एअर मीडियम मध्ये असेल तर कॉन्स्टंट काय वापरतो 1/4πε0. चार्जची व्हॅल्यू अपॉन त्या चार्जचं पॉइंट पासून डिस्टन्स किंवा त्या पॉइंटला जे आपण काढणार आहे पोटेन्शियल ते किती डिस्टन्सला आहे चार्ज पासून त्याने आपण डिवाइड करतो. हा एक सिंपल फॉर्म्युला ड्यू टू सिंगल चार्ज ऍट सर्टन पॉइंट. तोच फॉर्म्युला आपण सगळ्या चार्जेससाठी वापरायचं आहे आणि प्रत्येकाचं पोटेन्शियल त्या पॉइंट पी ला काढायचं आहे आणि मग टोटल करायचे. त्याचे टोटल कशी करू शकतो आपण? सिंपल अल्जेब्रिक सम, बिकॉज पोटेन्शियल इज स्केलर क्वांटिटी. आता हे फक्त लिहिलेलं आहे आणि कोणतं एक्सप्लेनेशन आहे बघा. Consider a system of charges Q1, Q2, Q3 at distances R1, R2, R3 up to suppose Rn from point P respectively. म्हणजे आता जे मी सांगितलं तेच इथं दिलेलं आहे. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी असल्यामुळे तुम्हाला याला डिरेक्शन लागत नाही, म्हणजे तुम्हाला ऍडिशन ही सिंपल ऍडिशन करता येते. वेक्टर ऍडिशनची गरज नाहीये. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. ऍट अ पॉइंट पी ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस इज अल्जेब्रिक सम ऑफ, म्हणजे साधी बेरीज आहे. अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट पी ड्यू टू इंडिव्हिज्युअल चार्जेस. या ठिकाणी काय केलेलं आहे, इंडिव्हिज्युअल चार्जेसचे जी पोटेन्शियल आहेत, इंडिव्हिज्युअल चार्जेस म्हणजे प्रत्येक चार्जचं पोटेन्शियल काढायचं आणि त्याचे अल्जेब्रिक सम घ्यायचे. Algebraic sum. So when this is a scalar quantity, you can take simple summation, addition by applying equation of electric potential. म्हणजे हा जनरल फॉर्म दिलेला आहे इथं, जो मी तुम्हाला आता सांगितला होता. Q चार्ज आहे आणि पॉइंट P आहे R डिस्टन्सला, तर त्याचं पोटेन्शियल काय असणार आहे, Q चार्जचं पोटेन्शियल ऍट डिस्टन्स R. हा फॉर्म्युला. आता हाच फॉर्म्युला प्रत्येक चार्ज साठी वापरणार आहे तुम्ही. सो फाइंड आउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इच इंडिव्हिज्युअल चार्ज. V1 साठी काय येईल, कॉन्स्टंट सर्व ठिकाणी सेम राहणार आहे Q1 अपॉन R1. V2 साठी काय येईल, कॉन्स्टंट Q2 अपॉन R2 आणि असं प्रत्येक चार्ज साठी. त्यानंतर आपल्याला टोटल पोटेन्शियल काढायचं आहे. सो Vp दॅट इज पोटेन्शियल ऍट पॉइंट P, V1 प्लस V2 प्लस V3 सो ऑन लास्ट इज Vn. ही सिंपल ऍडिशन आहे. आपण ऍडिशन केली तर आपल्याला कॉन्स्टंट हा कॉमन घेता येतो. सो Q1 अपॉन R1, Q2 अपॉन R2
अप टू लास्ट टर्म इज QN अपॉन RN. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, कारण परीक्षेमध्ये याच्यावरती न्यूमरिकल्स येतात. 2 मार्कचे किंवा 1 मार्कचं न्यूमरिकल येते. तरी सिंगल जे पोटेन्शियल आहे सिंगल चार्जचं ते आपण अप्लाय केलेलं आहे आणि नंतर ऍडिशन केलेली आहे. आता हे चार्जेस, वेगवेगळे चार्जेस तुम्हाला दाखवले होते. Q1 R1 ला होता, Q2 R2 ला होता. पण समजा असे चार्जेस दाखवता येत नाही, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असेल तर कसा फॉर्म लिहिता येतो तुम्हाला? तर याचं जनरलाइज हे समेशन सिम्बॉल वापरून केलेलं आहे. जितके चार्जेस असतील त्यांची सर्वांची ऍडिशन होणार आहे आणि हा फॅक्टर कॉमन राहणार. समेशन ऑफ QI अपॉन RI I1 to N. तुम्हाला 3 चार्जेस असतील तर 3 पर्यंतच लिहायचं आहे. अशा प्रकारचं हे जनरल. तुम्ही हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. सिंपल ऍडिशन आहे. जर हे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल, फॉर कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन समेशन इज रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन. आता कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशनचं मिनिंग काय? तर चार्जेस हे असे सेपरेट तुम्हाला दिसत नसतील, पण चार्ज सगळीकडे कंटिन्युअसली पसरलेले असतील. एखाद्या सरफेसवरती चार्जेस पसरलेले आहेत, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे, तर त्या चार्जेस पासून डिस्टन्स मोजू कसं शकतो आपण? तर त्याचं डिस्टन्स मोजता येत नाही, पण हे वेगवेगळे चार्जेस दाखवले होते त्यामुळे तुम्हाला डिस्टन्सेस ही सांगता येत होती. पण असं कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये होत नाही. मग त्याऐवजी हा फॉर्म्युला काय येईल? हे समेशन साइन जे आहे ते इंटिग्रेशन मध्ये कन्व्हर्ट करायचं. समजा चार्जेस निगेटिव्ह असतील, त्याच्यातले काही चार्जेस निगेटिव्ह असतील. इफ देअर आर निगेटिव्ह चार्जेस देन टेक निगेटिव्ह साइन फॉर पोटेन्शियल्स ऑफ दोज चार्जेस अँड देन ऑब्टेन अल्जेब्रिक सम. समजा त्यामधले चार्जेस Q1 आहे हा पॉझिटिव्ह आहे, दिस इज पॉझिटिव्ह. समजा Q2 आहे हा निगेटिव्ह आहे, Q3 हा सुद्धा निगेटिव्ह आहे. तर आपल्याला ह्या चार्जेसमुळे येणारं पोटेन्शियल कसं काढता येईल? ऍट पॉइंट P कॉन्स्टंट 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 Q1 अपॉन R1 and here it is minus Q2 upon R2 again minus Q3 upon R3. म्हणजे मायनस साइन घ्यायचं आणि मग त्याचे ऍडिशन करायचे. म्हणजे तुम्ही हा असा लिहू शकता फॉर्म्युला. चार्जेस काय केलेले आहेत? मायनस, म्हणजे इथं साइन येणार ते मायनस साइन येणार. मायनस साइन तुम्हाला विचारात घ्यायला लागेल जर ते चार्जेस निगेटिव्ह असतील तर. तरी सुद्धा हे अतिशय सोपं रिलेशन आहे, सिंपल ऍडिशन आहे. ऍडिशन ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पॉझिटिव्ह साइन घ्या, निगेटिव्ह असेल तर त्या ठिकाणी निगेटिव्ह साइन घ्या आणि त्या पद्धतीने हे अगदी आपण जसं अल्जेब्रामध्ये सोडवतो बेरीज तशी सोडवायची. आता यामध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे सगळे पार्ट्स बघून झालेले आहे. सिंगल चार्ज बघितलेला आहे, डायपोल आणि सिस्टीम ऑफ चार्जेस. आता आपण पुढचं जे आर्टिकल आहे ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. थोडी कन्फ्युज करणारे आर्टिकल्स आहेत. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट आपण अगोदरच बघितलेला आहे आणि 2 चार्जेस जर असतील सिस्टीम मध्ये, आपण ते चार्जेस घेतले होते, तुम्हाला आठवतं का बघा? एक प्लस Q होता आणि दुसरा Q0 होता आणि या पद्धतीने आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी काढली होती. कॉन्स्टंट 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 Q0 अपॉन डिस्टन्स R. हा R1 आणि R2 अशी डिस्टन्सेस होती, तर त्या ठिकाणी आपण इन्फिनिटी करून हे डिस्टन्स कन्सिडर केलं होतं. हे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये हा पार्ट बघितलेला आहे. दिस इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, ज्याच्यासाठी U सिम्बॉल वापरतो. आता पोटेन्शियल एनर्जीचेच आपण काही 3 डेरिव्हेशन्स बघणार आहे, 3 डेरिव्हेशन्स. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस सिस्टीम, म्हणजे जी आता तुम्हाला मी सांगितलं होतं, आणि ऑफ अ डायपोल इन अन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. आता ही पोटेन्शियल एनर्जी आहे, लक्षात ठेवा. पोटेन्शियल नाही आहे, पोटेन्शियल एनर्जी. हा पार्ट महत्वाचा आहे, कारण पोटेन्शियल नुसतं म्हटलं तर तो वेगळा फॉर्म्युला होतो आणि एनर्जी म्हटलं तर तो वेगळा फॉर्म्युला होणार. हे तुम्हाला खूप प्रिकॉशन घेऊन याचे न्यूमरिकल्स किंवा मल्टिपल चॉईस सोडवले पाहिजे.
तर यातलं पहिलं 2 पॉइंट चार्जेस सिस्टीम जे आपण पूर्वी बघितलेलं आहे तशाच प्रकारचं डेरिव्हेशन आहे. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. When two like charges are brought together, the work is done against the repulsive force between them. म्हणजे याचं मिनिंग काय होतं, समजा दोन लाईक चार्जेस आहेत, समजा पॉझिटिव्ह चार्जेस तुम्हाला जवळ आणायचे असतील तर ते रिपेल होणार. मग जवळ आणायला ते चार्जेस समजा एकत्र आणायला, एखाद्या कॉन्फिगरेशन करायला, एखादी सिस्टीम तयार करायला ज्याच्यामध्ये लाईक चार्जेस आहेत, तर त्या ठिकाणी वर्क करायला लागतं अगेन्स्ट रिपल्सिव्ह फोर्स. हा पार्ट आपण पूर्वी पोटेन्शियल एनर्जीमध्ये बघितलेला आहे. तर हे वर्क स्टोअर होणार एनर्जी फॉर्ममध्ये, त्यालाच आपण पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ चार्जेस म्हणतो. तर आता इथे तुम्हाला एक सिस्टीम दाखवलेली आहे. जस्ट वी विल कन्सिडर अ सिंपल सिस्टीम कन्सिस्टिंग कोऑर्डिनेट सिस्टीम XYZ ॲक्सिस आणि Q1 आणि Q2 हे दोन्ही चार्जेस दाखवलेले आहेत, Q1 Q2, आणि ते रेफरन्स पॉइंट पासून म्हणजे ओरिजिन पासून R1 ला आहे आणि R2 ला आहे. अशी सिस्टीम आपल्याला तयार करायची की ज्या सिस्टीम मध्ये असे दोन चार्जेस असतील, दोन्ही पॉझिटिव्ह असतील आणि ते R1 आणि R2 ह्या डिस्टन्सला असतील. तर अशी सिस्टीम तयार करायला वर्क करायला लागतं. मग हे वर्क कसं केलं जातं, तर सुरुवातीला एक चार्ज आणायचा Q1 चार्ज आणण्यासाठी काही वर्क करायला लागतं का? Q1 चार्ज समजा आपण आणला, त्यासाठी हा एक कन्सेप्ट दिलेला आहे. कन्सिडर टू चार्जेस Q1 आणि Q2 विथ पोझिशन वेक्टर्स R1 R2 विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉइंट. म्हणजे हे दोन चार्जेस रेफरन्स पॉइंटला ह्या डिस्टन्सला आहेत. ही झाली सिस्टीम. आता ही सिस्टीम तयार केली पाहिजे, असे चार्जेस सापडणार नाहीत. तर ही सिस्टीम तयार करण्यासाठी सुरुवातीला हे चार्जेस जे आहेत Q1 आणि Q2 हे चार्जेस खूप लांब डिस्टन्सला आहेत असं कन्सिडर करूया. म्हणजे चार्जेस हे इन्फायनाइट डिस्टन्सला आहेत आणि तिथून आपल्याला ह्या पॉइंट्सना आणायचे आहेत. ए पॉइंटला Q1 आणायचा, पॉइंट B ला Q2 आणायचा. तर त्यासाठी काय काय करायला लागणार, मग कसं वर्क करायला लागेल, ही डायग्राम पुन्हा इथं काढून दाखवलेले. कन्सिडर इनिशियली टू चार्जेस ॲट इन्फायनाइट डिस्टन्स. टू चार्जेस आर इनिशियली सुरुवातीला आर ॲट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम इच अदर, म्हणजे खूप लांब डिस्टन्सला आहेत. ज्यावेळेला हे असे चार्जेस असतील इन्फायनाइट डिस्टन्सला, त्यांच्यामध्ये कुठलंही इंटरॅक्शन नसणार आहे. रिपल्सिव्ह फोर्स 0 असेल कारण ते खूप लांब अंतरावरती आहे. सो देर इज नो पोटेन्शियल एनर्जी इन द सिस्टीम, कारण त्याच्यामध्ये कुठलाही फोर्स नाही आहे, दोघांचं फील्ड इंटरॅक्ट होत नाही आहे. अशा सिस्टीममध्ये पोटेन्शियल एनर्जी 0 असणार ज्यावेळेला चार्जेस हे इन्फायनाइट डिस्टन्सला असतील. सी द नेक्स्ट पार्ट. नाउ लेट द चार्ज Q1 इज ब्रॉट ॲट द पोझिशन A. या डिस्टन्सला R1 डिस्टन्सला नो वर्क इज डन इन ब्रिंगिंग दिस चार्ज as there is no electric field due to any charge. So W1 is equal to 0. याचा अर्थ काय झाला बघा. आता लक्षात ठेवा Q1 आणि Q2 खूप डिस्टन्सला आहेत आणि आपण त्यातला एक काय केला, Q1 हा चार्ज, सपोज Q1 हा चार्ज आहे खूप लांब डिस्टन्सला इथे आहे. तर हा चार्ज इथून या पॉइंटला आणलेला आहे. तुम्ही कसाही आणा बिकॉज द वर्क इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. फक्त या पॉइंटला आणायचं लक्षात ठेवा, म्हणजे ए पॉइंटला. सो लेट चार्ज Q1 इज ब्रॉट ॲट द पोझिशन A. नो वर्क इज डन. आता वर्क का होणार नाही आहे, कारण इथं बाकीचं कुठलंही चार्जेस नाही आहेत आणि हा सुद्धा Q2 सुद्धा काय आहे, लांब डिस्टन्सला आहे, इथं नाही. म्हणजे कुठलाही फोर्स याच्यावरती एक्झर्ट होत नाही. ज्यावेळेला फोर्स एक्झर्टच होत नाही त्यावेळेला वर्क 0 असणार. सो W1 is equal to 0. See the next. The charge Q1 produces electric potential at a distance R1 in the surrounding space is given by. आता हा चार्ज इथं आलेला आहे, ए पॉइंटला आलेला आहे. हा चार्ज काय करणार, स्वतःभोवती फील्ड तयार करणार. ज्यावेळेला इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल तेव्हा त्या चार्जेस पासून आपल्याला पोटेन्शियल पण काढता येतं. कुठल्याही डिस्टन्सला पोटेन्शियल आपण काढू शकतो.
म्हणजे R1 डिस्टन्सला सुद्धा पोटेन्शियल काढता येतं. कोणत्याही डिस्टन्सला, डिस्टन्स माहित असेल तर पोटेन्शियल काढता येतं. मग याचा फॉर्म्युला काय येईल? समजा R1 हे डिस्टन्स आहे, या पॉइंटला Q1 चार्जचं पोटेन्शियल असं हा इथं काढता येईल. समजा हे डिस्टन्स R1 आहे Q1 पासून, तर या ठिकाणी किती पोटेन्शियल आहे हे काढता येतं. इथून डिस्टन्स R1 असेल तर त्या डिस्टन्सला पोटेन्शियल काढता येतं. समजा तुम्ही डिस्टन्स वेगळं घेतलं तरी सुद्धा पोटेन्शियल काढता येणार आहे, कारण डिस्टन्स बदललं तर पोटेन्शियल बदलणार आहे. सो लेट अस सी दिस फॉर्म्युला. V1 इज इक्वल टू 1/4πε0 Q1/R1. आपण मगाशी जो बघितला होता फॉर्म्युला तोच आहे, Q/R. तसा इथं चार्ज आहे Q1 आणि आपल्याला R1 ला पोटेन्शियल पाहिजे म्हणून इथं लिहिलेलं आहे R1. आता हे पोटेन्शियल झालं R1 डिस्टन्सला. कोणत्याही पॉइंटला डिस्टन्स R1 असेल चार्ज Q1 पासून, तर पोटेन्शियलची व्हॅल्यू ही इक्वेशन 1 प्रमाणे असणार आहे. सो नेक्स्ट पार्ट. The charge Q2 is now brought from infinity to the point B at distance R2. म्हणजे हा पोझिशन वेक्टर आहे. आता चार्ज Q2 हा कुठे आहे? इन्फिनिटीला. याच्यासारखाच हा सुद्धा इन्फिनिटीला होता, हा पण इन्फिनिटीला. आता हा चार्ज कुठे आणायचा आपल्याला? पॉइंट बी ला आणायचा. द चार्ज इज ब्रॉट ॲट पॉइंट बी. आता इथं आणताना वर्क होणार आहे की नाही? तर इथं आणताना वर्क होणार आहे, कारण इथं ऑलरेडी एक चार्ज आहे आणि त्याचं फील्ड आहे. त्या फील्डच्या अगेन्स्ट म्हणजे याच्यापासून एक फोर्स एक्झर्ट होणार आहे या चार्जवरती Q2 वर. त्याच्या अगेन्स्ट याला आपल्याला वर्क करायला लागणार आहे. सुरुवातीला Q1 आणताना काहीच नव्हतं इथं, पण आता Q2 आणताना हा चार्ज ऑलरेडी आहे. मग वर्क कसं करायला लागेल? तर आपल्याला पूर्वीच्या रिलेशनमध्ये, तुम्ही व्हिडिओमध्ये जी नोट तयार केली आहे त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला तुम्हाला दिला होता. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि चार्ज यांचा प्रॉडक्ट तुम्हाला वर्क देणार, त्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. म्हणजे पॉइंट बी ला समजा हा चार्ज आणला, इथून पॉइंट बी ला कोणत्याही मार्गाने आणा, पण पॉइंट बी ला आला तो, त्याचा पोझिशन वेक्टर काय आहे? R2. तर ह्या पॉइंटला चार्ज आणताना वर्क किती करावं लागेल? वर्क डन. तर तुम्हाला इथं पोटेन्शियल माहित पाहिजे या चार्ज, आणि या चार्जच्या अगेन्स्ट वर्क करायला लागणार आहे, या चार्जच्या फोर्सच्या अगेन्स्ट वर्क. सो फाइंड द पोटेन्शियल ॲट पॉइंट बी ड्यू टू चार्ज Q1 अँड मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसिंग चार्ज. डिस्प्लेसिंग चार्ज कोणता आहे? Q2 हा डिस्प्लेसिंग चार्ज आहे. सो दिस इज द फॉर्म्युला. The work done against the force by Q1. Q1 ने जो फोर्स केलेला आहे त्याच्या अगेन्स्ट वर्क इज गिव्हन बाय W2. चार्ज आपण सेकंड घेतलेला आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ चार्ज Q1 ॲट डिस्टन्स AB. म्हणजे ते डिस्टन्स किती आहे? ते डिस्टन्स आहे AB. या पॉइंटला पाहिजे एवढं डिस्टन्स आहे AB, ज्याला म्हटलेलं आहे R12, कारण हा R1 आणि हा R2 म्हणून या डिस्टन्सला म्हटलेलं आहे R12. तुम्ही R लिहिलं तरी चालेल, पण हा 1 to 2 म्हणून हे R12 घेतलेलं आहे. सो फॉर्म्युला काय येणार? डिस्टन्स R12 इंटू हा डिस्प्लेसिंग चार्ज Q2. आता हे पोटेन्शियल तर आपल्याला माहित झालेलं आहे. R12 साठी पोटेन्शियल काय येणार बघा? कॉन्स्टंट सेम Q1 चार्ज, डिस्टन्स आहे R12. मग अशी आपण R1 ला काढलं होतं, आता R12 ला काढायचंय. डिस्टन्स जे असेल ते या ठिकाणी लिहायचं इंटू चार्ज Q2. सो दिस इज द वर्क डन इन ब्रिंगिंग और इन डिस्प्लेसिंग चार्ज Q2. पण इथं ऑलरेडी हा चार्ज आहे. नाउ दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन द सिस्टीम कंटेनिंग दिस टू चार्जेस. आता हे दोन चार्जेस मध्ये म्हणजे जी सिस्टीम तयार झालेली आहे, जे कॉन्फिगरेशन तयार झालंय, ते त्या कॉन्फिगरेशनसाठी एवढं वर्क लागलं, म्हणजे तेवढी एनर्जी त्या सिस्टीम मध्ये स्टोअर झाली. सो दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन द कॉन्फिगरेशन ऑफ चार्जेस Q1 अँड Q2. म्हणजे हा थोडक्यात कशाचा फॉर्म्युला आला? पोटेन्शियल एनर्जीचा.
सो U इज इक्वल टू 1/4 पाय Q1 Q2 अपॉन R12. R12 हे दोन चार्जेस मधलं डिस्टन्स आहे आणि हाच फॉर्म्युला आपण पूर्वी बघितलेला आहे. प्लस Q, कॅपिटल Q आणि Q0. आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं तर याच्या जागी जर तुम्ही Q1 Q2 लिहिलं तरी चालेल आणि जे कुठलं डिस्टन्स प्रेझेंट केलेलं असेल ते या ठिकाणी लिहायचंय. समजा तुम्ही R लिहिलं इथे तरी फरक पडणार नाही कारण दोन चार्जेस मधलं डिस्टन्स पाहिजे. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर तोच फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम कन्सिस्टिंग टू चार्जेस. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ n पॉइंट चार्जेस. 2 पॉइंट साठी जर मिळत असेल तुम्हाला इक्वेशन तर तुम्ही नंबर ऑफ चार्जेस साठी सुद्धा काय करता येतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी काढता येते. कारण प्रत्येक चार्ज आपण इन्फिनिटी पासून त्या पॉइंटला आणणार आहे आणि नवीन सिस्टीम तयार करणार आहे. जसं Q1 सुरुवातीला आणला, वर्क किती होतं 0. नंतर Q2 आणला, वर्क करायला लागणार. समजा Q3 आणायचं असेल आणखी वर्क करायला लागेल, मोर वर्क करायला लागेल कारण ऑलरेडी त्या ठिकाणी दोन चार्जेस आहेत. हा कन्सेप्ट फक्त समजून घ्या. Q4 आणायचं असेल तर ऑलरेडी 3 चार्जेस आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे एक्सटेन्शन करणार आहे. द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू चार्जेस सिस्टीम ॲट देअर लोकेशन्स इज. आता हा फॉर्म्युला बघितलेला आहे. वेअर R12 इज द डिस्टन्स ऑफ अ Q2 फ्रॉम Q1. आता समजा आपल्याला आणखीन एक चार्ज आणायचा आहे. The charge Q3 is brought at the location such that its distance from Q1 is R13, Q2 is R23. Then work done in bringing the charge against the force F31 and F32 is given by. म्हणजे थोडक्यात डायग्रामची पण गरज नाही, हे फक्त एक्सटेन्शन केलेलं आहे. समजा ही सिस्टीम आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम. हा पॉइंट O आहे. समजा या ठिकाणी चार्ज आहे Q1, या ठिकाणी आहे Q2. हे मगाशीच डायग्राम आहे, बाकीचं काय काढलेलं नाही. R1 असणार, R2 असणार. समजा इथं तुम्हाला आणायचं आहे चार्ज Q3. तर हे डिस्टन्स समजा हे R13 आहे, हे R1 R23 आणि हे डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे R12. समजा Q4 आणायचं असेल तर पुन्हा तुम्ही ते डिस्टन्सेस मोजा प्रत्येक चार्ज पासून. आता Q3 ज्या वेळेला हा चार्ज आणणार त्यावेळेला Q1 प्रेझेंट आहे आणि Q2 पण प्रेझेंट आहे. म्हणजे याच्यावरती फोर्स एक्झर्ट होणार Q1 कडनं आणि Q2 कडनं. दिस इज अ पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स. कोणता फोर्स एक्झर्ट होईल Q1 पासून Q3 वर? F31. सो दिस इज F31. 2 पासून एक्झर्ट होणार फोर्स F32. आपल्याला ह्याच्या व्हॅल्यूज माहिती असतात, कुलम्स लॉ प्रमाणे आपण फोर्स काढू शकतो. पण हा फोर्स एक्झर्ट होणार आहे त्याच्या अगेन्स्ट वर्क करायला लागेल. म्हणजे जसं Q2चं फक्त Q1 होता, आता Q3 साठी Q1 पण आहे आणि Q2 पण आहे. मग सेम एनालॉजी वापरायची. आपण वर्क कसं काढणार आहे तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट Q3 ड्यू टू चार्ज Q1 काढलं पाहिजे, मल्टिप्लाय द चार्ज. त्यानंतर Q2चं पोटेन्शियल या ठिकाणी मल्टिप्लाय बाय चार्ज. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल मल्टिप्लाय बाय चार्ज म्हणजे वर्क मिळणार. तोच फॉर्म्युला इथं वापरायचा. म्हणजे इथं टेक्निक काय वापरलं पाहिजे तुम्हाला, जो तुम्ही चार्ज डिस्प्लेस करणार आहे त्याने फक्त मल्टिप्लाय करायचंय आणि जिथं आणणार आहे त्या ठिकाणी दुसऱ्या चार्जमुळे किती पोटेन्शियल येतं ते काढायचंय. दोघांचा प्रॉडक्ट घेतला की वर्क मिळणार. सो फाइंड आउट दिस वर्क ड्यू टू ईच चार्ज. W3 थर्ड चार्ज आहे म्हणून इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ Q1 ॲट R13 इंटू चार्ज. हा चार्ज कुठला घेतला पाहिजे, डिस्प्लेसिंग. त्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कारण दोन चार्जेस आहेत ऑफ Q2 ॲट R, इथं R23 होणार, 23 इंटू चार्ज Q3. दोन चार्जेस, दोघांची पोटेन्शियल मल्टिप्लाय बाय चार्ज असं लिहायचंय आणि त्यांची ऍडिशन घ्यायची. आता हे कसं लिहिता येईल बघा. पोटेन्शियलचा ऍक्च्युअल फॉर्म्युला, चार्ज घ्या, खाली डिस्टन्स लिहा, मल्टिप्लाय बाय Q3 कॉन्स्टंट, चार्ज
distance into displacing charge. Next, similarly, if charge Q4 is brought at the location such that its distance from Q1, Q2, Q3, आता Q3 ऑलरेडी प्रेझेंट आहे, Q1, Q2 आहेच आणि त्याच्याबरोबर Q3 प्रेझेंट आहे आणि आपण कुठला आणणार आहे, हा Q4 आणणार आहे. मग ह्या प्रत्येक चार्ज पासून तुम्हाला डिस्टन्स माहिती पाहिजे. मग डिस्टन्स आपण असं लिहिलेलं आहे, R14 सेकंड पासून R24 आणि R34 रिस्पेक्टिव्हली. आता वरचा जो फॉर्म्युला लिहिलेला आहे त्याच्यामध्ये किती टर्म्स येतील, तर पहिलं Q1च्या पोटेन्शियलमुळे येणारं वर्क डन येणार, त्यानंतर Q2 मुळे असणार आणि त्यानंतर Q3 मुळे असणार, म्हणजे आणि एक टर्म वाढणार आहे. सो दिस इज 1/4πε0. आता हे वरती जर तुम्ही बघितलं हे इक्वेशन, वरचं इक्वेशन, तर यात कॉमन काय काढता येतं आपल्याला, 1/4πε0 Q1 Q3 अपॉन R13. तसं हे लिहिलेलं आहे. Q1 Q4 फोर्थ चार्ज आहे, R14 प्लस Q2 Q4 अपॉन R24, Q3 Q4 अपॉन R34. समजा आणखीन एक चार्ज आणला Q5, तर हेच तुम्हाला एक्सपांड करता येईल कारण तिथं 4 असणार आहे ऑलरेडी. मग 4 to 5 घेतलं पाहिजे, Q4 Q5 अपॉन R45 असं हे वाढत जाणार आहे. म्हणजे सगळ्या पेअर्स घ्यायला लागतील तुम्हाला, सगळ्या पेअर्स, सगळ्या जोड्या घ्यायच्यात. इथं जे असेल, इथं जी चार्जची पेअर आहे त्याच्या खाली डिस्टन्स त्या दोन चार्जेस मधलं, म्हणजे तुम्ही 4 आणि 5 घेतली तर R4 आणि 5 लिहायचंय. समजा 6 चार्ज आला तर पुढची पेअर येणार आहे, म्हणजे अशा सर्व तुम्हाला पेअर्स घेतल्या पाहिजे. सो जनरल कसं लिहिता येईल एन साठी, आता ही एनर्जी स्टोअर होणार आहे. दिस इज द एनर्जी स्टोअर्ड इन द सिस्टीम ऑफ चार्जेस. चार आहेत त्या सिस्टीम मध्ये, एवढी एनर्जी स्टोअर झाली. नेक्स्ट पार्ट, thus the potential energy of n point charges at their locations is given by, जनरल केलेलं आहे. दिस इज अ कॉमन पोटेन्शियल एनर्जीला सिम्बॉल U, QJK अपॉन RJK. JK लिहायचा उद्देश एवढा आहे, तुम्ही पेअर घेताना समजा इथं 1/4 आहे तर इथं खाली 1/4 लिहिली पाहिजे, त्यामुळे J आणि K हे सिम्बॉल्स वापरलेले आहेत. आणि अशा सगळ्या पेअर्स घ्यायच्या आहेत, ऑल पेअर्स, हे महत्वाचं आहे, आणि त्यांची ऍडिशन. सो दिस इज अ जनरल फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ अ सिस्टीम ऑफ चार्जेस कंटेनिंग n नंबर ऑफ चार्जेस. आता पोटेन्शियल एनर्जी काढून झालेली n चार्जेस साठी. आता काय विचारलेलं आहे, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल चार्ज. सिंगल चार्जची कधी पोटेन्शियल एनर्जी नसते, लक्षात घ्या. सिंगल चार्जची पोटेन्शियल एनर्जी कधीही नसणार आहे. तुम्हाला दुसरा चार्ज त्या ठिकाणी आणला तर त्या सिस्टीम मध्ये किती एनर्जी स्टोअर झाली सांगता येतं, कारण सिंगल चार्ज आणायला वर्कच करायला लागत नाही. पण त्यामुळे हे जे आर्टिकल आहे याच्यामध्ये पुढे असं लिहिलेलं आहे, इन अन एक्सटर्नल फील्ड. हा जर एवढा पार्ट तुम्ही डिलीट केला आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल चार्ज किती असते असं विचारलं तर तुमचं आन्सर काय आलं पाहिजे, 0 असते. कारण कुठलाही एक चार्ज जर तुम्ही एखाद्या ठिकाणी ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी कोणतंही वर्क करायला लागत नाही, कारण बाजूला फील्डच नाही आहे, इलेक्ट्रिक फील्ड, किंवा बाजूला कुठलाही चार्ज नाही आहे. सो द वर्क डन इज 0. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल चार्ज इज 0. पण तो चार्ज समजा एखाद्या फील्ड मध्ये ठेवलेला, आता फील्ड आहे इथं एक्सटर्नल फील्ड, हे फील्ड कोणतंही असेल आपल्याला माहित नाही आहे. आपण आता या ठिकाणी काय केलं होतं, Q1 आणला, मग Q1चं फील्ड तयार झालं आणि त्या फील्डमध्ये आणला Q2, त्यामुळे इथं वर्क करायला लागलं. तसं एखादं फील्ड आहे असं गृहीत धरा आणि त्या फील्डमध्ये आपण चार्ज आणणार आहे, सिंगल चार्ज, पण एक्सटर्नल फील्ड आहे त्यामुळे इथं वर्क डन 0 होणार नाही. हा कन्सेप्ट पुन्हा एकदा बघा. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल चार्ज नेहमी 0 असणार आहे.
कारण सिंगल चार्ज तुम्हाला इन्फिनिटी पासून एखाद्या पॉइंट पर्यंत आणायला कोणतंही वर्क करायला लागत नाही. जर त्या ठिकाणी कुठलाही चार्ज प्रेझेंट नाही आहे किंवा कुठलंही इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे तर नो वर्क नो पोटेन्शियल एनर्जी. पण आता ह्या आर्टिकलमध्ये बघा, इथं पुढं इन अँड एक्सटर्नल फील्ड लिहिलेलं आहे. म्हणजे एका फील्डमध्ये हा चार्ज ठेवायचा आहे. सिंगल चार्जची पोटेन्शियल एनर्जी 0 नसणार आहे, कारण तिथं फील्ड आहे. फील्ड असल्यावरती वर्क करायलाच लागणार आहे. पण फील्ड कुठला आहे हे माहीत नाही, त्यामुळे नुसतं याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किंवा ई सिम्बॉल वापरू शकतो. म्हणजे एखादा चार्ज Q1 आहे किंवा स्पियर आहे, त्याचं फील्ड असेल तर ते आपल्याला माहीत नाही, पण फील्ड आहे एवढं खरं आहे. त्या फील्डमध्ये आपण सिंगल चार्ज ठेवल्यानंतर त्या सिस्टीममध्ये किंवा त्या स्पेसमध्ये, त्या रिजनमध्ये, त्या एरियामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली असणार आहे ते काढायचं. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल चार्ज इज 0. दॅट इज इट इज मिनिंगलेस टू डिफाइन इट. म्हणजे जर वर्कच नाहीये तर पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे. परंतु आपण काय काढणार आहे? एक्सटर्नल फील्ड मध्ये चार्ज ठेवणार आहे. हिअर वी ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल चार्ज इन एक्सटर्नल फील्ड प्रोड्युस्ड बाय द सोर्स. कुठलाही सोर्स असेल त्याने तयार केलेलं जे फील्ड आहे त्याला आपण एक्सटर्नल फील्ड म्हणणार आहे. कारण प्रत्येक समजा जर चार्ज आपण एखाद्या पॉइंटला आणला तर तो स्वतःच फील्ड तयार करतो. पण चार्ज आणण्यापूर्वीच त्या ठिकाणी एक फील्ड आहे असं गृहीत धरलेलं आहे. आणि ते फील्ड कुठल्याही सोर्स पासून असेल, मे बी अननोन सोर्स, विच मे बी अननोन सोर्स, विच मे बी अननोन, कुठनंही तयार झालेलं फील्ड. पण डायग्राम कशी दाखवता येईल? तर इथे एक एरिया काढून दाखवलेला आहे, म्हणजे एखादा भाग काढून दाखवलेला आहे. ह्या भागामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे हे दाखवलेलं आहे. इथं चार्ज दाखवलाय का जो इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो? नाही. पण या एरियामध्ये याचं इंडिकेशन काय झालं? या एरियामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण एक कोऑर्डिनेट सिस्टीम डिझाईन केलेली आणि ह्या एक पॉइंट दाखवलेला आहे P. या पॉइंटला तुम्हाला एक चार्ज आणायचं. या पॉइंटला एक चार्ज आणायचं. समजा हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि ह्या पॉइंटला हा चार्ज जो दिसतो इथं इन्फायनाइट डिस्टन्सला तो तिथून या ठिकाणी आणायचा आहे. कोणत्याही मार्गाने, मार्ग असे आपल्याला विचार करायला लागत नाही, कोणत्याही मार्गाने, बिकॉज इट इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. प्रत्येक वेळेला मी सांगते, कारण हा कुठल्याही मार्गाने आला तरी चालू शकतो, याच्यामध्ये कोणत्याही मार्गाचा परिणाम होत नाही. तर हा इथं आणायचा आहे. पण इथं दुसरा चार्ज नाही आहे, पण इलेक्ट्रिक फील्ड आहे. म्हणजे हे इलेक्ट्रिक फील्ड याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणारच आहे. सो देअर इज द वर्क डन. तुम्हाला वर्क करायला लागेल. इथं कुठलाही चार्ज Q1 किंवा Q2 असं दाखवलेलं नाही, पण मोस्टली काय दाखवलेलं आहे? इलेक्ट्रिक फील्ड दाखवलेलं आहे. समजा हे इलेक्ट्रिक फील्ड 0 सांगितलं असतं तर हा चार्ज इथून या पॉइंटला आणायला आपल्याला काहीही वर्क करायला लागलं नसतं. व्हेन दिस इलेक्ट्रिक फील्ड इज 0 हिअर. पण आता हे 0 नाही आहे, या ठिकाणी फील्ड आहे. ह्या पॉइंटला आणायचं आहे. म्हणजे ह्या फील्डमुळे खूप कन्सेप्ट, हा अतिशय सोपे फॉर्म्युले आहेत, पण कन्सेप्ट बघितला पाहिजे. या इलेक्ट्रिक फील्डने या पॉइंटला काहीतरी पोटेन्शियल तयार केलेलं असेल. म्हणजे जो सोर्स आहे त्याचं इलेक्ट्रिक फील्ड आणि त्या सोर्स पासून या पॉइंटला पोटेन्शियल पण असणार आहे. मग ह्या पॉइंटला जर पोटेन्शियल असेल तर तुम्हाला इथून हा चार्ज इथं आणायला किती वर्क होणार आहे हे लगेच कळतं. कारण आपल्याला आपल्या डोक्यात फॉर्म्युला आहे, वर्क इक्वल टू पोटेन्शियल ॲट दॅट पॉइंट ड्यू टू सोर्स इन टू डिस्प्लेसिंग चार्ज. सिंपल फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा. पोटेन्शियल ॲट द पॉइंट ड्यू टू सोर्स चार्ज. आता सोर्स माहिती नाही, पण इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याचं. मग या ठिकाणी पोटेन्शियल जे असेल त्याला मल्टिप्लाय कशाने करणार? डिस्प्लेसिंग चार्जने. पोटेन्शियल जर माहिती असेल, समजा V पोटेन्शियल आहे, तर ह्या पोटेन्शियलला काय मल्टिप्लाय केलं पाहिजे?
चार्जने मल्टिप्लाय करायचं. कुठला चार्ज? जो डिस्प्लेस करणार आहे तो, डिस्प्लेस करणारा चार्ज. म्हणजे इथं वर्क करायला लागणार बिकॉज दिस चार्ज इज ब्रॉट इन द इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हा चार्ज आणतो. सो लेट अस राईट द एक्सप्लेनेशन. कन्सिडर अन इलेक्ट्रिक फील्ड E इज प्रेझेंट इन सम रिजन. म्हणजे ह्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड दाखवलेलं आहे. ड्यू टू दिस फील्ड देर इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ज्याला आपण V हा सिम्बॉल वापरतो, डिस्टन्स R ऍट पॉइंट P से ऍट द पोझिशन वेक्टर R. म्हणजे या ठिकाणी एक पॉइंट कन्सिडर केलाय आणि ही आपण एक रेफरन्स सिस्टीम घेतलेली, त्यापासून हा R डिस्टन्सला आहे आणि त्या ठिकाणी पोटेन्शियल किती आलं? V हे R डिस्टन्स साठी लिहिलेलं आहे. सो V इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पोटेन्शियल कशामुळे आलेलं आहे? इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड कशामुळे आलेलं आहे? तर सोर्स आहे आणि जो सोर्स आपल्याला माहीत सुद्धा नाहीये किंवा माहिती असू शकतो, ज्याच्याशी आपल्याला काही विचार करायची गरज नाहीये, परंतु इलेक्ट्रिक फील्ड आहे एवढं आपल्याला ह्या ठिकाणी रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे हे माहीत झालेलं आहे. आता Q हा चार्ज इथून आपल्याला इथं आणायचंय, हे लिहायचंय. आणि हा Q चार्ज हा स्मॉल चार्ज कन्सिडर केलेला आहे. स्मॉल का कन्सिडर केलाय? कारण हा ज्यावेळेला आपण इथं आणू त्यावेळेला ह्याचं फील्ड, कारण हा सुद्धा चार्ज आहे, याचं फील्ड या फील्डला जे ओरिजिनल आहे त्याला डिस्टर्ब करून उपयोग नाही. म्हणजे हे पोटेन्शियल डिस्टर्ब होणार नाही, पोटेन्शियल तेच राहिलं पाहिजे. म्हणजे हा चार्ज कसा पाहिजे? स्मॉल पाहिजे. समजा 10 कुलमचा चार्जने हे इलेक्ट्रिक फील्ड तयार केलेलं आहे. एक्झाम्पल बघा, पटकन लक्षात येईल. 10 कुलम चार्ज याने इलेक्ट्रिक फील्ड तयार केलेलं आहे. म्हणजे चार्ज नाही आहे पण त्यामुळे तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि हा समजा 0.5 मायक्रोकुलमचा चार्ज आहे. Q चार्ज हा 0.5 मायक्रोकुलम आणि हा किती होता? 10 कुलम. खूपच डिफरन्स आहे. चार्जच्या मॅग्निट्यूड मध्ये इथलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे हे खूप जास्त आहे, खूपच जास्त आहे. 10 कुलम आणि हा 0.5 मायक्रोकुलम खूप कमी आहे, अशा प्रकारचं ॲझम्पशन आहे. सो राईट डाऊन दिस. लेट द चार्ज Q इज ब्रॉट फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट P. इथून इथं आणायचं आहे. assuming that Q is small so that it cannot disturb external electric field E. So the work done in bringing the charge Q in external field is given by. वर्क डन इथं येण्यासाठी वर्क किती लागणार आहे हे कायम हा फॉर्म्युला तुम्ही फिट केला पाहिजे. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे बघा सोर्स पासून आणि त्याला मल्टिप्लाय करा डिस्प्लेसिंग चार्ज. सो वर्क इज पोटेन्शियल इनटू चार्ज. दिस इज द एक्सप्रेशन. आणि हेच असणार आहे एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट द डिस्टन्स into displacing charge. So this is electric potential energy of a single charge in external electric field. आता नेक्स्ट जो पार्ट बघणार आहे तो एक चार्जच्या ऐवजी आपण 2 चार्जेस आणणार आहे सिस्टीम मध्ये. अशाच प्रकारचं एक्सटेन्शन दुसऱ्या चार्जला वापरायचं आहे. पण काय होणार आहे बघा, दुसरा चार्ज ज्या वेळेला आपण आणू, लक्षात ठेवा हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या पण तुम्हाला इक्वेशन्स लिहिता येतात. जसा हा Q आणलेला आहे तसा आणखीन एक आणायचा. पण दुसरा ज्या वेळेला तुम्ही आणणार चार्ज त्यावेळेला याचं पण फील्ड असणार आहे आणि हे पण फील्ड असणार आहे. त्यामुळे 2 फील्डच्या अगेन्स्ट वर्क करायला लागणार. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्रेशन बघूया.